जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. आता श्लोक आहे. तम नामे वदा पूर्ण कामे कधा बाधितेन पदा नित्य नेमे मराजस्य हा सर्व सोडून द्यावा प्रभाते मनी राम चिंतित जावा. सदा राम नामे वदा पूर्ण कामे. रामनाम घेऊनच कामाला सुरुवात करायची. वदा पूर्ण कामे, पूर्ण इच्छेने, अर्धवट कामना नाही, पूर्ण कामना. काय हवंय ते नक्की कळलंय. प्रत्येक गोष्ट कामनाच आहे. मोक्षाची इच्छा करणं हे पण कामनाच आहे. म्हणून मी नेहमी सांगतो ना, कधी कधी मला लोक विचारायला येतात, ते म्हणतात काय माहितीये का, मी असं ठरवतो की निर्विचार व्हायचं, पण होता येत नाही मला. म्हणजे निर्विचार व्हायचा पण विचारच आहे. मी आता निर्विचार होणार हा पण विचारच आहे. तर निर्विचार व्हायचं ठरवून निर्विचार होत नाही, निर्विचार आपोआपच व्हायचं असतं, ते आपोआप होतं. विचार थांबणं, निर्विचार होणं ही सहज घडणारी प्रक्रिया आहे. परमेश्वराच्या ठाई आपलं मन आणि मत हे दोन्ही पक्क झालं. कारण मन पक्क होईल सांगता येत नाही, पण मत पक्क होईल की नाही सांगता येत नाही. माणसाला परमेश्वराच्या ठिकाणी आपली बुद्धी ठेव म्हणून सांगितलं फार कठीण आहे. मन ठेवता आणि शक्य आहे, बुद्धी ठेवणं फार अवघड. कारण बुद्धीचा प्रश्न, बुद्धीचा स्वभावच असा आहे की कायम ती स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ठेवतेच ती. सतत शंका असतेच, सतत डोक्यात गोंधळ असतोच. अशी बुद्धी स्थिर राही असं कधी होत नाही. म्हणून परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग बुद्धीतून येतच नाही कधी. परमेश्वराकडे जाण्याचा मार्ग हा मनातूनच येतो. कारण मन हे भावना प्रधान आहे आणि भावना ही पक्की होऊ शकते, मत पक्क नाही, फार अवघड आहे. एकदा होऊ दे मग बघू असं लोक म्हणतात. काय माहितीये का, कधी कधी लोकांचं कसं असतं, महाराज म्हणायचे जे विद्वान असतात ना त्यांना मॅप बघितल्यावर कळतं की बिल्डिंग कशी दिसेल. जे विद्वान असतात ना त्यांना मॅप बघितल्यावर कळतं, बिल्डिंगचा मॅप बघितला की प्लॅन बघितलं कळतं की बिल्डिंग कशी होणार. ते म्हणतात सुंदर, परफेक्ट आहे. आणि अडाणी असतात ते काय म्हणतात, बांधला तर मग बघतो, काय मग दुनिया बघणार आहे, तू काय बघणार नवीन. हा, ते सगळंच बघणार आहे, तू काय नवीन बघणार आहे. अगोदर व्हिज्युअलाइज करणं, अगोदर समजून घेणं हेच महत्वाचं असतं. एखादी गोष्ट घडायच्या अगोदर त्याचा अंदाज घेणं, एखादी गोष्ट घडायच्या अगोदर त्याचा अंदाज घेणं आणि जे घडणार आहे त्याच्यावरती मात कशी करायची हे अगोदर तुमच्या बुद्धीने तुम्हाला सांगणं हे फार अवघड असतं. आणि हे करण्यासाठी तुमच्या बुद्धीवरती तुमच्या मनाचा ताबा असावा लागतो, पण तो सुद्धा सकारात्मक. बुद्धीवर मनाचा ताबा असतो. दारुडे असतात ना त्यांच्यावर बुद्धीवर मनाचा ताबा असतो. पिता ते एकमेकांना सांगतात, फार वाईट पिणं म्हणून सांगतात. ते पिता सांगतात. मागे एकदा एक सद्गृहस्थ मला भेटले. मला म्हणाले काय मी खूप समाजकार्य करतो. म्हणजे असं काय करता भाऊ तुम्ही. मला म्हणाले अल्कोहोल अनॅनिमस असतं ना, दारू सोडण्यासाठी अल्कोहोल अनॅनिमस, तिकडे म्हणाले काय सुरुवातीला फार प्यायचो म्हणाले. मग फार प्यायचो म्हणून मग बायकोने मला तिकडे न्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा बायको माझ्यावर यायची कारण मी जात नव्हतो ना म्हणाले. ती म्हणाली पी पण तिकडे जा, पण मला ती घेऊन जायची. तिकडे गेल्यानंतर मला सगळ्यांचं मी ऐकायचो आणि मग हळूहळू मग तिथे माझी ओळखीची पण माणसं आली, मलाही जावं असं वाटायला लागलं. मग म्हणाले मी रोज जायचो. आता म्हणा मी रोज जातो तिथं. अच्छा म्हणजे पिणं थांबलं की नाही म्हणा पिणं थांबलं, पण मला मी तिथे जातो आणि मला कोणी सांगितलं ना मी त्याला समजून सांगतो पिणं किती वाईट आहे. मी त्याला म्हणतो दीड शाड्या, तू लोकांना सांगतो तुला केव्हा कळायचं. तू लोकांना सांगितलं कसं वाईट आहे, पण तुला केव्हा कळायचं. म्हणजे समाजकार्य म्हणजे कसं त्यांनी करायचं, यांनी काही करायचं आहे. हे असं कार्य असतं. म्हणजे परिस्थिती अशी आहे की मनावरती मनाचा ताबा बुद्धीवर आहे, पण हा नको तसा ताबा आहे. हा नको तसा ताबा आहे. जसा हवा तसा पाहिजे. म्हणजे कसा पाहिजे,
बुद्धीवरती मनाचा ताबा कसा हवा, तर मनात पक्क बिंबलं पाहिजे मी रामाचा आहे आणि रामाला योग्य वाटेल तेच मी करेन. मी भगवंताचा आहे, मी भगवंताला योग्य वाटेल तेच मी करेन. ह्या समाजाचा मी घटक आहे, या राष्ट्राचा मी घटक आहे. माझ्या पूर्वजांनी हा देश उभा करण्यासाठी कष्ट घेतलेत. फार मोठे मोठे सत्पुरुष या देशासाठी झटलेत, लाभलेत, झिजलेत. तेव्हा त्या देशासाठी मला काम करणं माझं कर्तव्य आहे. ही भावना माझ्या मनात पक्की व्हायला पाहिजे आणि त्या भावनेचा बुद्धीवर ताबा असला पाहिजे. नको त्या गोष्टी ताबा असून उपयोग काय. आणि म्हणून परिस्थिती अशी आहे ना की मनात राम जर असेल ना तर सकारात्मक ताबा येतो आणि मनात काम जर असेल तर नको ताबा येतो. कामना हवी, पण ती परमेश्वराची कामना हवी, परमेश्वराला मिळवण्याची कामना हवी, सकारात्मक कामना हवी. आणि म्हणून त्याने म्हटलं की सदा राम नामे वदा पूर्ण कामे. तोंडामध्ये सतत रामाचं नाव असावं. सदा राम नामे वदा पूर्ण कामे. तुमच्या तोंडात सतत रामाचं नाव असो आणि मनामध्ये पूर्ण काम विचारांची प्रक्रिया पूर्ण झाली असो. कामना अशी असावी जी अर्धवट नाही, पूर्ण कामना की मला हे पाहिजे, नक्की काय पाहिजे. पूर्ण कामना केव्हा होते, अर्धवट कामना कुठच्या, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, ते पाहिजे, ते मिळालं की पुढे आणखी त्यातनं प्रश्न निर्माण होतात. आपलं आयुष्य म्हणजे प्रश्नोपनिषदच आहे. मुळे प्रश्नोपनिषद, उत्तर नाहीच. आम्ही अगोदर एक मागतो, मग त्यातनं एक प्रश्न निर्माण होतो, मग त्यातनं ते त्याच्यात काहीतरी मागतो, मग त्यातनं एक प्रश्न निर्माण होतो, मग त्यात काहीतरी मागतो, त्यातनं एक प्रश्न निर्माण होतो. असा मी देवाला कधी सांगायला देवासमोर उभे राहतो का की देवा अगदी आनंदात आहे बरं का, काही कमी नाही, सांगायला कधी उभे राहतो? कधीच नाही. जेव्हा काही नव्हतं तेव्हाही उभे राहत नाही, सगळं मिळाल्यावर उभे राहत नाही. कारण प्रत्येकाला दिशा बदल होते ना विचारांची. कधी हे पाहिजे असतं, कधी ह्या दिशेला जातं ना मन. कधी असं वाटतं की नाही बायको मुलं हे ते पाहिजे, मग तिकडचं जरा आवडता येत नाही तोपर्यंत इकडं मग पैसा घरदार ते सुरू होतं. मग तिकडचं आवडता येत नाही, मग सत्ता संपत्ती ते सुरू होतं. संपत नाहीच मुळे काय, सतत काहीतरी गोंधळ चालूच आहे डोक्यात. पूर्ण काम केव्हा होतं, पूर्ण विचारांती काय येतं, पूर्ण विचारांती रामच असतो, दुसरं काय असतं. पूर्ण विचारांती रामच असतो. लक्षात ठेवा, ज्या दिवशी माणसाला कळलं की देतो तो राम आणि घेतो तो रामच, सुख देणार रामच आणि दुःख देणार रामच, जे काही देणार ते रामच देणार, राम सोडून दुसरं कोणी देऊ शकत नाही. ही ज्या दिवशी धारणा मनात पक्की होते ना त्या दिवशी खरोखर माणूस परमेश्वराला शरणगेशी राहत नाही, रामराव शरणगेशी राहत नाही. त्वमेव शरणम मम देवदेव, की तुम्ही कराल तेच बस. करिष्ये वचनं तव, तुम्ही कराल ते, तुम्ही सुख द्या दुःख द्या, जे तुम्ही द्याल ते स्वीकारायची माझी तयारी आहे. फक्त इच्छा एवढीच आहे की तुम्ही पाठीशी उभे राहा, की ते सुख स्वीकारताना सुद्धा मला मद येऊ नये आणि मला दुःख आलं तर त्यातनं मी आळशी होऊ नये. कारण माणसाला कसं असतं, मनाविरुद्ध झालं की माणूस म्हणतो जाऊ दे आता कशाला करा. हे वैराग्य नसतं, ही निराशावाद असतं. वैराग्य वैरागी जो माणूस असतो ना, वैरागी जो माणूस असतो ना, तेव्हा स्वतःसाठी नको असतं, दुनियेसाठी सगळं हवं असतं. स्वतःसाठी नको असतं, दुनियेसाठी सगळं हवं असतं, लोकांसाठी हवं असतं. कारण त्याच्या डोक्यात एकच असतं, ही परमेश्वराची लेकरं आहेत, यांच्यासाठी किती करोड किती नको, किती करोड किती नको असं तेव्हा वाटतं. कारण परमेश्वराची कृपा पाहिजे ना, तर परमेश्वराच्या लेकरांसाठी पण झिजलं पाहिजे, हा दृष्टिकोन असतो. आणि म्हणून आयुष्यभर ते समाजसेवा करतात. वैरागी असतात ते, वितरागी असतात ते. पण निराशावादी जे असतात ना ते आळशी बनतात, किंवा जास्त मिळालं तरी आळशी बनतात. तर आळशी बनतात आणि मग त्यांची परिस्थिती अशी होते की किती नकोच, करायलाच नको, पडून राहावं, कामच करायचं नाही. लक्षात ठेवा, आळस हा परमेश्वराला सुद्धा आवडत नाही. आणि जिथं आळस आहे ना, जिथं आळस आहे ते दारिद्र्याला वेळ नाही लागत. आळसा ठिकाणी दारिद्र्य लवकर येतं. कारण आळशी माणूस काही करतच नाही ना, मुळे आळशी माणूस काही करतच नाही, आहे तेच खायचं काम करतो, नवीन काही मिळवतच नाही, नवीन काही करतच नाही. अध्यात्मस्व आळशी असून चालत नाही. एकदा जप केला, उपासना केली, एकदा जप केला, उपासना केली आणि उपासना केली 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 आणि एका दिवशी असं वाटलं बस पूर्ण झालं, दुनिया सोडून सगळं संपलं. बँक भरावी लागते, बँकेत कसे पैसे भरावे लागतात ना रोजच्या रोज. आपण कसा विचार करतो, दर महिन्याला पगार मिळाला पाहिजे, आपला व्यवहार चालला पाहिजे, दुकान चाललं पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, वाटतं ना. हा जसा व्यवहार चालला पाहिजे तर तो पण व्यवहार आहे. नामस्मरण चालू राहिलं पाहिजे. पूर्वजांनी जी पुण्याई करून ठेवली ती आपण वापरतो, आपण पुढच्याला पुण्याई द्यायला पाहिजे आणि त्यासाठी आपण पण सत्कर्म करत असलं पाहिजे. हा व्यवहार चालू राहिला पाहिजे. जसा तो व्यवहार तसा हा जो व्यवहार आहे. नुसतं त्यांनी सत्कर्म, पूर्वजांनी सत्कर्म करायची आणि ती आपण वापरायची असं करून नाही चालणार. आणि म्हणूनच रामराय जर तुमच्या अंतःकरणात जर असतील तर तुम्ही वदा पूर्ण काम आहे. पूर्ण काम एकच असणार
कामना पूर्ण होण्याची एकच गोष्ट आहे, किंवा कामना पूर्ण म्हणजे परिपूर्ण कामना असण्याची एकच गोष्ट आहे, आणि ती म्हणजे राम. रामाच्या पलीकडे कामना असूच शकत नाही. एकदा लक्षात आलं की देणारा राम आहे, घेणारा राम आहे, की सगळा विषय संपून जातो. आणि मग फक्त एकच गोष्ट राहते की त्याच्यासाठी करायचं. जो संसार कर्मभोग होता तो संसार कर्मयोग बनतो. जो संसार कर्मभोग होता तो संसार कर्मयोग बनतो. जे तुम्ही वावरता, जे तुम्ही करता, त्या सगळ्या योगाचं स्वरूप येतं. योग कर्मसु कौशलम, कुशलपणाने कर्म करणं म्हणजे योग आहे. आणि पण कुशलपणाने केव्हा होतं, अकुशल केव्हा होतो, जेव्हा त्या स्वार्थ येतो, जेव्हा अहंकार येतो. स्वार्थ आणि अहंकार आला ना की निर्णय चुकतात, बरोबर येत नाहीत. जिथं स्वार्थ संपला, जिथं अहंकार संपला, ते निर्णय योग्य येतात. आणि असे योग्य निर्णय तेव्हाच येतात की जेव्हा तिथं परमेश्वराचं अधिष्ठान असतं. आणि म्हणून देव मस्तकी राहावा करावं म्हटलं कशा करतात, तेवढ्यासाठीच तर म्हणतं की डोक्यावर देवच पाहिजे. हो, डोक्यावर देवच पाहिजे. डोक्यावर सायतान असं की नको ते घडतं. डोक्यावर सायतान असं की नको ते घडतं. डोक्यावर देव असतं ना तर चांगलं कर्म घडतं. आणि म्हणून रामराय पूर्णपणे पाहिजेत. विचारांती पूर्णपणे पक्के भिनलेले रामराय पाहिजेत. म्हणून त्याने म्हणतं सदा रामनामे वदा पूर्ण कामे, रामनाम सदैव मुखात असं. आणि मनामध्ये पूर्ण कामना काय असावी याची पूर्ण संकल्पना असो. कदा बाधीची ना आपदा नित्यनेमे. या दोन गोष्टी नित्यनेमांना तुम्ही केल्यात ना, मुखामध्ये नाम आणि विचाराचं विचाराचा पक्का दृष्टिकोन, पक्का बेस जर असेल ना तर कुठची आपदा तुम्हाला बाधत नाही. कदा बाधीची ना आपदा नित्यनेमे. हा नित्यनेम जर तुम्ही केलात तर तुम्हाला आपदा कधीही बाधत नाही. संकट केव्हा येतं, म्हणून मी नेहमी सांगतो, संकट केव्हा येतं, नको ते डोक्यात आलं की. आणि नको ते डोक्यात केव्हा येतं, जेव्हा रामाला सोडलं की. रामाला धरलाय तोपर्यंत नको ते येत नाही, आणि रामाला सोडलं की नको ते डोक्यात येणार. आणि म्हणून त्याने म्हटलं की सदैव रामनाम मुखात असावं, विचार पक्के असावेत. या गोष्टी असं तर काय होतं, आपदा कधीही त्रास देत नाही. कदा बाधीजे ना आपदा नित्य नेहमी मनावस्य हा सर्व सोडून द्यावा. आणि म्हणून सुरुवातीला म्हणतो ना की मिळालं तर मद येतो, आणि नाही मिळालं तर आळस येतो. या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून मद पण नको आणि आळस पण नको. मिळालं तरी ते रामाला अर्पण करावं. आमच्या घरात अजून पद्धत आहे, पूर्वीच्या आमच्या घरच्या लोकांनी अजून दिली पद्धत आहे की काही नवीन आणलं ना तर महाराजांसमोर ठेवायचं. काही नवीन आणलं तर महाराजांसमोर ठेवायचं आणि महाराज नमस्कार करून सांगायचं की महाराज हे तुम्ही दिलं, हे तुम्ही दिलं, आजपर्यंत तुम्हीच देतात, पुढे तुम्हीच देणार आहात, अशीच तुमची कृपा असू द्या. कारण जे काही मिळत आहे हे त्यांच्या इच्छेने मिळत आहे. ही भावना डोक्यात असली की माणसाला अहंकार येत नाही. हे मी मिळवलं म्हणतो की अहंकार आला, हे त्यांनी दिलं म्हणतं की अहंकार येत नाही. आणि म्हणून विचाराचाच फरक आहे फक्त. देव तुमच्या समोर मागायला उभा राहत नाही. हो, आपण जर म्हणतो की नाही परमेश्वराला हे देवा हे सगळं तुझं आहे, तो काय स्टॅम्प पेपर घेऊन समोर उभा राहत नाही की अरे म्हणालाच ना जी बाबा याच्यावर लगेच सही करून टाक सगळं माझं आहे म्हणून. कशाला आता बोललं असतं तेवढं करून टाक ना, असं काही देव म्हणत नाही. तो कशाला मागेल? त्याच्याकडे सारं विश्वाचं राज्य पडलंय, तो कशाला तुमच्याकडे मागायला येतोय? हे म्हणण्याने त्याला काही फरक पडणार नाहीये, हे म्हणण्याने आपल्याला फरक पडणार आहे. आपली वैचारिक भूमिका बदलते, आपलं वैचारिक अधिष्ठान बदलतं, आणि ते बदलणारं अधिष्ठान आपल्याला बळ देतं. ते बदलणारं अधिष्ठान आपल्याला बळ देतं. आणि म्हणून त्याने म्हटलंय की मद आणि आळस हे दोन्ही सोडावं. कारण मिळालं तर मद येतो आणि न मिळालं तर आळस येतो. ह्या मिळण्या न मिळण्याच्या मधला कुठचारी मार्ग हवा की मिळालं तरी आनंद आहे, पराभवाला यश आणि पराभव ह्या दोन्हीच्या मध्ये मी सम राहू शकतो. मानसिकता माझी सम राहू शकते. ही सम राहते तेव्हाच की ज्या वेळेला परमेश्वरा ठिकाणी आपण एकाग्र होतो. यश आणि अपयश देणारा तो आहे असं म्हटलं की त्यांनी जे दिलं त्याच्यामध्ये आपण सम राहू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं की मद आणि आळस ह्या दोन गोष्टी जर टाळता आल्या आणि त्याच्याऐवजी जर क्रियाशील होता आलं, ह्या दोन्हीकडे दुर्लक्ष करून ह्या दोन्ही गोष्टी टाळून जर क्रियाशील होता आलं तर आपण जर क्रियाशील होऊ शकलो तर आपला रामरायाकडे जाण्याचा मार्ग आपल्याला मिळू शकेल. आणि म्हणून त्यांनी म्हटलं प्रभाते मनी रामचिंतित जावा. या प्रत्येक श्लोकाच्या शेवटी बघा प्रभाते मनी रामचिंतित जावा म्हणतोय. किती श्लोक आहेत? जवळजवळ 10-12 श्लोकात असे की ज्याच्या शेवटी प्रभाते मनी रामचिंतित जावा म्हणतोय. हे प्रत्येक वेळेला काय 3 वेळ झाले की पहिले प्रभाते मनी रामचिंतित जावं. 10-12 श्लोक असेच आहेत. आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितलं की प्रभात म्हणजे जागवणं. प्रत्येक वेळेला जागवण्यासाठी माणूस सांगतो ना, अरे उठ रे बाबा. सकाळी मुलाला आपण उठवताना काय म्हणतो, अरे उठ शाळेत जायचंय, अरे उठ आंघोळ करायची आहे, अरे उठ काय वाजतं.
अरे उठ काय असतं, पण त्याच्या मागची कारणं निरनिराळी असतात. शाळेत जायचं आहे, आंघोळ करायची आहे, तयार व्हायचं आहे, नाश्ता करायचा आहे. पण हे बोलताना प्रत्येक आपलं एक वाक्य त्यात काय असतं, अरे उठ उठ, उशीर होतोय उठ. हे प्रभातेमध्ये रामचिंतित जावं, हे अरे उठ सारखं प्रत्येक श्लोका शेवटी सांगतायत, बाबा हे ऐकलंच ना, जागा हो जागा हो. आणि जागा हो म्हणजे सकाळ कोणाची, प्रत्येकाची सकाळ निरनिराळी आहे. मागच्या मी सांगितलं, आपण जाग ज्या दिवशी ज्या वेळेला हो ना ती आपली सकाळ, आपण जागा ज्या वेळेला हो ती आपली सकाळ. ही व्यवहारात होणारी, निसर्गात होणारी पहाट, अशा तर पहाट आपण किती वेळा बघितलं, असं तर सूर्योदय आपण किती वेळा बघितलं. पण आपलं ज्ञानसूर्य जेव्हा उगवेल ना, आपल्याला जेव्हा खरोखरच ज्ञान होईल ना, आपल्या स्वतःचं अस्तित्व जेव्हा लक्षात येईल ना, तरी समजायचं की आपण जागे जाऊ. जन्मानुजन्म असे जातात की आपण जागेच होत नाही, जन्माजन्म असे जातात की आपण जागे होत नाही. आणि म्हणून ज्या दिवशी आपण जागे होऊ तो ती खरी आपली सकाळ. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की आळस सोडा, मद सोडा, रामरायावरती लक्ष एकाग्र करा, विचार पक्के ठेवा, आणि संकटांपासून आपोआपच ह्या कारणामुळे संकट दूर जातील, या गोष्टीमुळे संकट दूर जातील, आणि त्याच्यामुळेच तुमच्या जीवनात रामरायांची पहाट होऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ.